नमस्कार तुम्हा सर्वांचं. तर आज आपण एकादशीला जी साबुदाणा खिचडी बनवतो त्याची रेसिपी बघणार आहोत. तर चला सुरू करूयात. सर्वात आधी एक कढाई घेऊन त्यामध्ये तेल टाकावे व तेल गरम होत आले की त्यामध्ये शेंगदाणे टाकून त्याला व्यवस्थित तळून घ्यावे व ते शेंगदाणे तळत आहेत तोपर्यंत भिजवलेलं शाबू आहे ना त्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. कारण हे जर आपण तेलात टाकले तर ते व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून हे सेपरेटलीच मिक्स केलं पाहिजे. नंतर आपले शेंगदाणे तळत आले असतील तर त्यामध्ये बटाट्याचे काप टाकावे व त्यालाही व्यवस्थित तळून घ्यावे. बटाटे व्यवस्थित तळले लालसर झाले की त्यामध्ये हिरवी मिरची टाकावे. जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर त्यामध्ये तुम्ही लाल मिरची पण टाकू शकतो. आपल्या चवीनुसार त्यामध्ये टाकून द्यावे व सर्व व्यवस्थित मिक्स करून त्याला व्यवस्थित तळून घ्यावे. लालसर होऊ द्यावे. ते लालसर झाल्यानंतर त्यामध्ये शाबू टाकावे व त्याला व्यवस्थित मिक्स करावे आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला हलवत राहावे व नंतर त्याला झाकून ठेवावे. तर आपला शाबू तयार झालेला आहे बनून. तर अशा वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व ही शाबू खिचडी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.